विधान परिषदेच्या जागा वाटपाचा वाद अमित शहांच्या कोर्टात महायुतीचे तिन्ही नेते आज शहांची भेट घेणार असल्याची माहिती। कांदा प्रश्नी बैठकीच्या निमित्तानं जागा वाटपावरही चर्चा होणार असल्याची माहिती। भाजपची 12 जागांसाठी 48 नावांची यादी तयार। यादी घेऊन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या भेटीला जाणार। विधान परिषद उमेदवारांच्या नावावर दिल्लीतून होणार शिक्कामोर्तब। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत नाराजीचा सूर कायम। सुनील तटकरे आणि छगन भुजबळांमध्ये वाद झाल्याची माहिती, तर प्रफुल्ल पटेल मुंबईत असूनही बैठकीला गैरहजर। अर्थ खातं देण्यास विलंब केला जात असल्यानं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नाराज असल्याची माहिती। आता आम्ही सावरलो आहोत, त्यामुळे अर्थ खातं पुन्हा आमच्याकडे आलं पाहिजे, सुनेत्रा पवारांचं मत। अर्थ खातं भाजप सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांकडेच खातं राहणार असल्याची माहिती। अर्थ खात्याचा मुद्दा दिल्लीत भाजप श्रेष्ठींपर्यंत जाण्याची शक्यता। कांदा प्रश्न सोडवण्यासाठी आज सरकारचं शिष्टमंडळ दिल्लीला जाणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्री, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांना भेटण्याची शक्यता। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती। 30 मे रोजी भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती। तनपुरेंना अहिल्याच्या जागेवर उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून तेजस शहाला अटक। पुण्यात भौतिकशास्त्राचा शिक्षक म्हणून तेजस शहा कार्यरत। मनीषा हवालदाराच्या पतीला तेजसनंच भौतिकशास्त्राचे प्रश्न दिल्याची माहिती। नेट प्रकरणात डॉक्टर मनोज शिरुरेला अटक। मोठेगावकरच्या मुलासाठी डॉक्टर शिरुरेनं दिला होता नीटचा पेपर। शिरुरेनं प्रल्हाद कुलकर्णीकडून घेतला होता केमिस्ट्रीचा पेपर। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं नीट विरोधात आंदोलन। मंत्रालयाकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। सक्षणा सलगर यांच्या नेतृत्वात आंदोलन। मेरा रोड नंतर आता गोरेगावच्या गोकुळधाममध्येही कुर्बानीला विरोध। भाजप नगरसेवका प्रीती साटम यांचं प्रशासनाला पत्र। गोकुळधाममधील कुर्बानीला बंदी घालण्याची केली मागणी। शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी कर्जमाफीचा मार्ग मोकळा। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेचा अडसर दूर। आचारसंहितेतून कर्जमाफी योजनेला विशेष सूट। केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या घरावर ईडीचा छापा। कार्यकर्त्यांकडून ईडीच्या अधिकाऱ्यांच्या गाडीची तोडफोड। विजयन यांच्या मुलीच्या कंपनी संदर्भात ईडीची कारवाई।